पाहूयात तर दादरमधल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचं प्रकरण। यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आरोप केलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडनं या पुतळ्याची पाहणी देखील करण्यात आली आहे। महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न आहे अशी शंका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। तर 24 तासाच्या आत आरोपींना शोधा अशा सूचना राज ठाकरे यांनी पोलिसांना केल्या आहेत। दादरमधल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा आरोप ठाकरेंकडनं करण्यात आलाय। पुतळ्यावर रंग फेकल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केलाय। उद्धव ठाकरे यांच्याकडनं पुतळ्याची पाहणी करण्यात आली, तसंच मीनाताईंना अभिवादन देखील या ठिकाणी करण्यात आलं। तर राज ठाकरे यांच्याकडून पुतळ्याची पाहणी करण्यात आली आहे। कैमरा किशोर मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते, अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केलं असेल, किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला, तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल। मी स्वतः जॉईंट शिपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्तांशी बोललोय आणि जो कोणी असा गैरप्रकार केला आहे, खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे, त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे। आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी। नेमकं काय घडलं? प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंती निमित्तानं ठाकरेंचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये आले होते। पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचं कार्यकर्त्यांना समजलं। कार्यकर्त्यांकडनं पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली। लाल रंग नेमका कुणी टाकला याचा पोलिसांकडनं तपास सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांच्याकडून पुतळा परिसरामध्ये पाहणी करण्यात आली। मीनाताईंच्या पुतळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचं हे प्रकरण आहे। यामध्ये कार्यकर्त्यांकडनं पुतळ्याची त्यानंतर स्वच्छता करण्यात आली आहे, तसंच रंग फेकणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आली आहे। पुतळा परिसरामध्ये त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमा झाले होते। ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे। त्याचबरोबर सीसीटीव्ही तपासा आणि पोलिसांनी त्या अज्ञाताचा शोध घ्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आली आहे। कोणीतरी रंग फेकण्याचा प्रकार केला, त्याचा प्रयत्न केला, या समाजकंटकी किंवा या अशा फेकडांच्या अवलादीला कुठली संस्कृती, कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील। यांचा पोलिसांतर्फे शोध तर घेतला जातोय। पोलीस म्हणा, ही सरकारी यंत्रणा म्हणा, काय करते? आज तुमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर इथे काय चाललंय, काय याचा निषेध वगैरे करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत। आणि सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतंय, दिसतंय। मी निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि साहेबांच्या मीनाताईंच्या पुतळ्यावर अशा प्रमाणे काहीतरी फेकणं वगैरे हा निव्वळ मूर्खपणा। माझं म्हणणंच आहे की सीसीटीव्ही आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहेत। त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। हे कोणीतरी विकृत प्रवृत्ती असतील आणि या विकृत प्रवृत्ती नेहमी असे धंदे करत असतात। त्यामुळं ते शोधून ते सापटो, ज्याला जो कोणी हे करत असेल
त्याच्यावरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आणि खरं आहे की शिवसैनिकांच्या मीनाताई ठाकरे या एक मातोश्री समान त्यांना मान सन्मान आणि त्यांचं एक श्रद्धास्थान होतं. अशा श्रद्धास्थानांना कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचेल अशा प्रकारची जर कोणी विकृती करत असेल तर मला वाटतं की त्या संदर्भात त्वरित कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई सरकारकडून करावी असे माझे